गुरुपौर्णिमा दख्खनच्या राजाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनेने उथंबलेला दिवस. यंदा बुधवार 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा होती. मनात एकच ओढ होती, आज दख्खनच्या राजाचे दर्शन घ्यायचे. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्या दिवशी ज्योतिबा डोंगरावर जाता आले नाही. मनात मात्र दर्शनाची आस कायम होती. अखेर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी दुपारनंतर दख्खनच्या राजानेच जणू बोलावणे दिले आणि श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी गाठण्याचा योग आला. डोंगर चढण्यास सुरुवात होताच निसर्गाने आपले अद्भुत रूप उलगडायला सुरुवात केली. आकाशात काळ्याभोर ढगांची गर्दी झाली होती. रिमझिम सरी अंगावर झेलत पुढे जात असताना क्षणाक्षणाला मेघराजा संपूर्ण डोंगरमाता आपल्या शुभ्र दुलईत गुंडाळून टाकत होता. काही क्षणासाठीच समोरचे काहीच दिसत नव्हते. दाट धुके, थंडगार वारा आणि पावसाच्या सरी प्रत्येक क्षण मनाला वेगळाच आनंद देत होता. कधी धुक्याचे शुभ्र लोट मंदिर परिसरात अलगद फिरत होते, तर पुढच्या क्षणी मुसळधार पावसाच्या जलधारा कोसळून जणू निसर्ग स्वतःच दख्खनच्या राजावर अखंड जलाभिषेक करत असल्याचा दिव्य अनुभव येत होता. मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या ओठावर एकच जयघोष होता, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तो जयघोष दाट धुक्यात मिसळून संपूर्ण डोंगर परिसर भक्तिमय करून टाकत होता. मंदिर प्रवेश करून दख्खनच्या राजाचे दर्शन घेताच मन अगदी भरून आलं. भक्तांच्या संकटात धावून येणारा, त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारा हा दख्खनचा राजा त्याच्या चरणी नतमस्तक होताच सर्व थकवा, सर्व चिंता क्षणात दूर गेल्याची अनुभूती आली. श्री ज्योतिबा दर्शनानंतर श्री यमाई देवी मंदिर परिसरात उभे राहून सभोवतालचा निसर्ग निहाळताना शब्द अपुरे पडत होते. पश्चिमेला दाट मेघांच्या आडून कधी दिसणारा तर कधी अदृश्य होणारा किल्ले पन्हाळगड नजरेस पडत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा ऐतिहासिक दुर्ग आजही मेघांच्या पडद्याआडून आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत असल्याचा भास होत होता. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही ज्या ठिकाणी उभारलो आहे त्याच्याबरोबर मागच्या बाजूला जो तो आहे पन्हाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते आणि क्षितिजोहाचं आपण पाहू शकतो. आता सध्या अत्यंत सुंदर असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच ठिकाणी जो आपल्याला भाग दिसतोय त्या भागामध्ये त्या ठिकाणी क्षितिजोहारचं पन्हाळ्याच्या सभोवताली या ठिकाणी वेढा पडलेला होता आणि हाच वेढा फोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड गाठलेलं होतं आणि या ठिकाणी पावनखिंडीचा रणसंग्रामसुद्धा याच पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून बाजीप्रभू आणि बांदर देशमुख सेना जी आहे ती या ठिकाणी पावनखिंडीमध्ये लढले आणि ती खिंड घोडखिंड होती ती पावन झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनखिंड असे त्या खिंडीला नामकरण केलेलं होतं. आता त्याला आपण ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पुढे निघतोय. दक्षिण दिशेला नजर टाकताच हिरवाईने नटलेले पंचगंगेचे खोरे मन मोहून टाकत होते. गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत वाहणारी नदी निसर्ग चित्राला जणू सजीव स्पर्श देत होती. उत्तर दिशेला दूरवर पसरलेले वारणा खोरे हिरव्यागार शालूने सजल्याप्रमाणे भासत होते. पावसाने धुवून निघालेली शेती, डोंगररांगा आणि त्यावर विसावलेले ढग हे दृश्य डोळ्यात कायमचे साठवून ठेवावे असे वाटत होते. पूर्वेकडील दऱ्याखोऱ्यातून खाली उतरणारे ढग, त्यातून कोसळणाऱ्या जलधारा
आणि धुक्याने व्यापलेली धरती पाहताना जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरल्याचा भास होत होता. पावसाळ्यातील ज्योतिबा डोंगर म्हणजे भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम आहे. येथे पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब श्रद्धेची अनुभूती देतो. वाहणारा प्रत्येक वारा मन प्रसन्न करतो आणि प्रत्येक ढग दख्खनच्या राजाच्या चरणी वंदन करत असल्यासारखा वाटतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन घेता आले नाही याची खंत मनात होती, पण कदाचित दख्खनच्या राजानेच दुसऱ्या दिवशी हा अद्भुत निसर्ग सोहळा अनुभवण्यासाठी बोलावले असावे अशी भावना मनात दाटून आली. आजचा हा प्रवास केवळ देवदर्शनापुरता मर्यादित नव्हता. तो श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाच्या सानिध्यात आत्म्याला लाभलेला एक अविस्मरणीय अनुभव होता. एकदा तरी पावसाळ्यात श्री क्षेत्र ज्योतिबा येथे अवश्य या, कारण येथे आल्यानंतर मनातून सहजच एक उद्गार निघतो. स्वर्ग पाहायचा असेल तर पावसात न्हालेला दख्खनच्या राजाचा ज्योतिबा डोंगर एकदा नक्की पहा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.